अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, उद्या 14 जानेवारी बघा अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात विशेष दिवस, कारण उद्या आहे नवीन वर्षातील जानेवारी महिन्यातील पहिलाच सण। बघा दरवर्षी मकर संक्रांतीच्या अगोदरचा जो दिवस असतो या दिवशी आपण भोगी हा सण साजरा करत असतो। आता भोगी म्हणजे काय, तर आपल्या आयुष्यामध्ये असलेली जे दुःख, संकट, विघ्न आणि जे भोग आहेत हे सर्व भोग संपवण्यासाठी भोगीचा जो सण आहे किंवा भोगीचा जो दिवस आहे तो अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। या दिवशी दीपदानाला, स्नानाला, अन्नदानाला विशेष महत्त्व आहे। बघा भोगीच्या दिवसापासून अनेक सुवासिनी ज्या आहेत त्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात, त्याचबरोबर अन्नदान करतात। बऱ्याच सवासनी ह्या माहेरवाशी म्हणजे माहेरामध्ये जातात आणि ते पंचपक्वान्नाचं जे भोजन आहे ते ग्रहण करतात। आपल्या महाराष्ट्रामध्ये असंख्य ठिकाणी हा जो सण आहे तो मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। मात्र या सणाच्या दिवशी विशेष महत्त्व आहे ते स्नानाचं। आता उद्याच्या दिवशी आपल्याला स्नान कसं करायचं आहे, स्नानाच्या पाण्यात कुठल्या गोष्टी घालायच्या आहेत, ज्या वस्तू घातल्याने आपल्या इच्छित मनोकामनाही पूर्ण होतील, अडलेली कामही मार्गी लागतील आणि आपल्या आयुष्यामध्ये असलेले जे भोग आहेत, दारिद्र्य आहे, संकट आहेत, विघ्न आहेत किंवा जे आजार म्हणजे जे रोग आहेत ह्या सर्वच वाईट शक्तीतून आपली जी मुक्तता होईल। बघा उद्याचा दिवस जो आहे तो स्नानासाठी, दानासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। आता दान कसं आणि काय करायचं हे पुढच्या व्हिडिओमध्ये सेपरेट सांगेन, फक्त आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्याच्या दिवशी स्नान कसं करायचं हे सांगणार आहे। त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा उद्या नवीन वर्षातील पहिला सण, त्यामुळे उद्या आपल्याला सगळ्यांना लवकर उठायचं आहे। लवकर उठल्यानंतर आपल्याला स्नानासाठी स्नानासाठी जेव्हा आपण बाथरूममध्ये जाल तेव्हा त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिली गोष्ट टाकायची आहे ती म्हणजे गोमूत्र। बघा उद्या आपल्याला थोडंसं गोमूत्र घालायचं आहे, त्यानंतर थोडंसं गंगाजल घालायचं आहे, त्यानंतर आपल्याला चिमूटभर हळद, चिमूटभर आपल्या घरामध्ये जी हळद असेल पूजेसाठी आपण जी वापरतो ती हळद तुम्हाला घालायची आहे। सगळ्यात उद्याच्या दिवशी ज्याला सर्वात जास्त महत्त्व आहे ते म्हणजे काळे तीळ, थोडेसे काळे तीळ घालायचे आहेत आणि त्यासोबत पिवळी मोहरी घालायची आहे। हे सर्व घातलं की त्यानंतर आपल्याला 7 उडदाचे दाणे घ्यायचे, काळ्या रंगाचे 7 उडदाचे दाणे घ्यायचे आहेत। आणि आपल्याला समजा खूप त्रास होत असेल कुठल्याही वाईट शक्तीचा, बाधांचा, एडापिडांचा किंवा जे काही असेल तर स्वतःवरनं हे 7 वेळा उडीद जे आहेत ते ओवाळायचे म्हणजे उतरवायचे आहेत आणि हे 7 उडीद जे आहेत ते आपल्याला त्या अंघोळीच्या पाण्यात घालायचे आहेत। हे सर्व काही आपल्याला असं मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला स्नान करायचं आहे। बघा उद्याच्या दिवशी जे आपण स्नान करू, आपण असो, घरातील प्रत्येक व्यक्ती असेल, म्हातारी व्यक्ती असेल, लहान बाळ असेल, उद्या प्रत्येकाला डोक्यापासून स्नान करायचं आहे। म्हणजे डोकं धुवायचं, केस धुवायचे आहेत आणि त्यानंतर पुढचं जे स्नान आहे ते करायचं आहे। उद्याच्या दिवशी केस धुण्याला अत्यंत विशेष महत्त्व आहे। उद्या रविवारही आहे त्यामुळे दिवसही चांगला आहे। बघा आता ज्या वस्तू मी अंघोळीच्या पाण्यात घालायला सांगितलेल्या आहेत त्या प्रत्येकासाठी सेपरेट टाकायच्या आहेत। आता समजा माझं अंघोळीचं पाणी आहे त्याच्यामध्ये मी हळद घातलेली आहे, तीळ घातलेले आहेत, मोहरी घातलेली आहे, गंगाजल, गोमूत्र घातलेलं आहे आणि स्वतःवरून ओवाळून जे उडदाचे दाणे आहेत ते मी घातलेले आहेत। आता समजा मुलांसाठी हे करत असेल तर मुलांच्याही अंघोळीच्या पाण्यात गोमूत्र, सगळं जे सांगितलेले मोहरी वगैरे ते घालायचं आहे आणि 7 उडदाचे सेपरेट दाणे घेऊन ते मुलांवरून उतरवायचे आहेत आणि त्या अंघोळीच्या पाण्यात घालायचे आहे। पतीवरून जे व्यक्ती तुमच्या घरामध्ये त्या प्रत्येकावरून ओवाळून प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यात सेपरेटली तुम्हाला घालायचं आहे। बघा अशा पद्धतीने जर उद्याच्या दिवशी तुम्ही स्नान केलं तर तुमच्या आयुष्यामध्ये असलेले जे दुःख, दारिद्र्य, संकट आहे ती क्षणात संपतील, कारण उद्याचा दिवसच भोग संपवण्याचा आहे। बघा पिवळी मोहरी असेल, उडदाचे दाणे असतील किंवा गोमूत्र असेल, ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या नकारात्मकतेचा नाश करणाऱ्या आणि घरामध्ये आपल्या आयुष्यामध्ये पवित्रता आणणाऱ्या आहेत। जेव्हा या सर्व वस्तू अंघोळीच्या पाण्यात घालाल आणि डोक्यापासून स्नान कराल तेव्हा लक्षात घ्या तुमच्या आयुष्यामध्ये असलेलं सर्व भोग आणि सर्व दुःख जे आहेत ते त्या क्षणात संपतील आणि त्यापुढचं जे आयुष्य किंवा त्यापुढचं जे तुमचं
जीवन आहे ते सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं आणि भरभराटीचं होईल. आता हे स्नान केलं की त्यानंतर स्नान केल्यानंतर लगेचच आपल्याला काय करायचं आहे, एक तांब्या घ्यायचा आहे. यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे, थोडंसं दूध घालायचं आहे, थोडीशी हळद घालायची आहे. लाल रंगाचं जे चंदन असतं हे लाल रंगाचं चंदन घालायचं आहे. लाल रंगाच्या ज्या अक्षता असतात म्हणजे कुंकवात माखवलेल्या ज्या लाल अक्षता असतात त्या अक्षता घालायच्या आहेत. हे सर्व घालून एक फूल किंवा फुलाच्या पाकळ्या घालून हे सर्व पाणी मिक्स करून सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. खरं तर दररोज सूर्याला अर्घ्य देण्याचं महत्त्व खूप विशेष आहे, मात्र उद्याचा दिवस हा सूर्याला अर्घ्य देण्यासाठी अत्यंत उत्तम आहे. कुणीही पुन्हा एकदा सांगते, न चुकता आपल्याला सगळ्यांना उद्याच्या दिवशी सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. बघा बाकीचे जे देव आहेत ज्यांना आपण त्यांच्यावरती आपली श्रद्धा असते, आपला विश्वास असतो, आपण मनापासून त्यांची सेवा करतो. जे देव असदृश्य असतात मात्र मनापासून आपण त्यांची भक्ती करतो. पण फक्त सूर्य आणि चंद्र हे असे आहेत जे आपल्या डोळ्यांना दिसतात. उद्याच्या दिवशी याच पद्धतीने स्नान करायचं आहे आणि याच पद्धतीने सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. त्यानंतर न विसरता आपल्याला जो आपला घराचा उंबरठा आहे या उंबरठ्याला आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे. त्याचबरोबर उद्याच्या दिवशी आपल्याला काळे तीळ असतील, काळ्या चपला असतील, काळ्या रंगाचे वस्त्र असतील किंवा लोखंडी वस्तू असतील, काळ्या तेलामध्ये तळलेले जे पदार्थ असतात हे पदार्थ असतील, यातील कुठलीही एखादी वस्तू किंवा जेवढे शक्य होतील तेवढ्या वस्तू तुम्हाला उद्याच्या दिवशी दान करायच्या आहेत. जर तुम्ही काळ्या रंगाच्या कुठल्याही गोष्टी, कुठल्याही वस्तू उद्याच्या दिवशी दान केल्या तर त्या क्षणात तुमचे भोग जे आहे ते संपत जातील, तुमचे जे भोग आहेत ते सुटत जातील आणि तुमचे भोग संपून तुमच्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर यांची प्राप्ती होईल. बघा अत्यंत साधा आणि सोपा उपाय सांगितलेला आहे. कुणीही उद्याच्या दिवशी ही सेवा जी आहे ती चुकवू नका. प्रत्येकाने उद्याच्या दिवशी ही सेवा आवर्जून करा. ज्यांना शक्य आहे की ताई आम्ही अन्नदान करू शकतो, आमच्याकडे एवढी ऐपत आहे, तर तुम्ही अन्नदान करा. आता अन्नदान करण्याची इतकी ऐपत नसेल तर तुमच्या घरामध्ये खास वासनींना सांगते, घरामध्ये पंचभाजी आपण ज्याला म्हणतो पंचपक्वान्न किंवा पंचभाजी म्हणजे 5 भाज्या एकत्रित करून त्याची एक भाजी बनवा किंवा मग घरामध्ये पंचपक्वान्न बनवा आणि घराच्या आजूबाजूला शेजारी असलेले जे 5 कुटुंब किंवा जी 5 घरं आहेत या 5 घरांमध्ये हे अन्नदान करा. थोडं अगदी वाटीमध्ये थोडीशी भाजी दिली तरीही चालेल. याचंही अपार पुण्य तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये लाभेल, कारण उद्याचा जो दिवस आहे अन्नदान करण्यासाठी, दीपदान करण्यासाठी, स्नान करण्यासाठी आणि सूर्याला अर्घ्य देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.